एक अगदी साधा सोपा उपाय ज्यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक संकटातनं बाहेर येऊ शकता. काय करायचं त्यासाठी? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, ज्योतिषशास्त्रामध्ये असे अनेक उपाय आहेत जे आपण योग्य तिथीला केले तर त्या उपायांचा परिणाम होतो आणि आपल्या समस्या दूर होतात. असाच एक उपाय आहे कार्तिक पौर्णिमेला करण्याचा. आता कार्तिक पौर्णिमा जवळ आली आहे. 27 नोव्हेंबरला यंदा कार्तिक पौर्णिमा आहे आणि या दिवशी तुम्ही तुमची आर्थिक समस्या दूर व्हावी म्हणून उपाय करू शकता. लक्षात घ्या, तिथीला महत्त्व आहे आणि त्यातल्या त्यात पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. पौर्णिमेला इतकं महत्त्व असण्याचं कारण काय? कारण चंद्र हा मनाचा कारक आहे. चंद्राच्या बदलत्या कला या माणसाच्या मनावर परिणाम करतात. या गोष्टीवर तुमचा विश्वास बसत नसेल तर अगदी साधं उदाहरण देते. ते उदाहरण असं की समुद्राच्या लाटांना भरती ओहोटी येते. ती कशावर येते? अहो, चंद्रावर. मग इतका परिणाम या विशाल समुद्रावर चंद्राचा होत असेल तर आपल्या शरीरात सुद्धा 70% पाणीच आहे. मग आपल्या मनावर चंद्राचा परिणाम होत नाही असं कसं बरं म्हणू शकतं कोणी? आपल्या मनावर चंद्राचा 100% परिणाम होतो. म्हणून तर अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही तिथी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात आणि या तिथींना काही खास गोष्टी आवर्जून करायला सांगितल्या जातात. पौर्णिमा तिथी ही तुमच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी उत्तम तिथी आहे. आर्थिक समस्या सुटाव्या असं वाटत असेल तर पौर्णिमेला उपाय केले जातात. कार्तिक पौर्णिमा तर अत्यंत महत्त्वाची आहे आणि याच कार्तिक पौर्णिमेला तुम्हाला 7 लवंगांचा उपाय करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल, पटकन उपाय सांगायचा सोडून हे चंद्राचं महत्त्व कशाला सांगत बसलात? पण मंडळी, जर तुम्हाला त्या गोष्टीचं महत्त्व नाही कळालं, चंद्राचं महत्त्व नाही कळालं, पौर्णिमेचं महत्त्व नाही कळालं, तर हा उपाय पौर्णिमेला का केला जातो हे सुद्धा नाही समजणार. म्हणून ही पार्श्वभूमी होती. आता महत्त्वाचा मुद्दा. ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं आहे की कार्तिक पौर्णिमेला केलेल्या उपायांनी व्यक्तीच्या सगळ्या समस्या दूर होतात. या दिवशीचा एक प्रभावी उपाय म्हणजे स्वतःच्या हाताने पिठाचा एक दिवा बनवा आणि त्या दिव्यामध्ये 7 लवंगा टाका आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा दिवा पेटवा. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. तसंच तुळशीसमोर सुद्धा या दिवशी तुपाचा दिवा लावा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा या दिवशी करावी. हा उपाय केल्याने धनप्राप्ती होते, घरात सुखसमृद्धी येते. या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण बनवून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरही लावलं जातं. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. त्याचबरोबर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने स्वस्तिक बनवलं जातं. त्यामुळेही आर्थिक लाभ होतात. भगवान शिवशंकरांना दूध, दही आणि गंगाजलाने अभिषेक सुद्धा या दिवशी आवर्जून केला जातो. पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवांना अभिषेक केल्यामुळे अनेक प्रकारची संकटं दूर होतात. धार्मिक शास्त्रात कार्तिक महिना हा सर्वश्रेष्ठ महिना आहे. कार्तिक महिन्याची पौर्णिमा विशेष मानली जाते. या दिवशी गंगेत स्नान करणं, दीपदान करणं या सगळ्या गोष्टी केल्या जातात. या गोष्टींनी जीवनात शांती येते, समृद्धी येते. विष्णू पुराणानुसार कार्तिक पौर्णिमेला भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार धारण केला होता. श्रीहरींचा हा पहिला अवतार होता. असं मानलं जातं की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सर्व देव हे भूलोकात येतात दिवाळी साजरी करण्यासाठी आणि म्हणून देव दिवाळी सुद्धा कार्तिक पौर्णिमेला म्हटलं जातं. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी यांची जशी उपासना केली जाते तसंच चंद्रदेवांची सुद्धा उपासना केली जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करावी. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर ध्यान करून पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये पाणी अर्पण करावं. त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा जप किंवा माता लक्ष्मीचं एखादं स्तोत्र सुद्धा तुम्ही या दिवशी म्हणू शकता. कार्तिक पौर्णिमेच्या रात्री चंद्रदेवांना दूध आणि गंगेचं पाणी अर्पण करावं. हा उपाय केल्याने तुमचं मन शांत होईल. मनात सतत अस्वस्थता राहत असेल, बेचैनी वाटत असेल, कशातच सुख समाधान वाटत नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही चंद्रदेवांचा एक मंत्र आहे, त्या मंत्राचा जप अवश्य करा. तो मंत्र याप्रमाणे आहे: ओम पुत्र सोमाय नमः. आता तुमची समस्या जरा वेगळी असेल, म्हणजे तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी असतील, पती पत्नीचं पटत नसेल, तर या दिवशी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पती आणि पत्नी यांनी एकत्र येऊन चंद्राचं दर्शन घेऊन चंद्राला दूध अर्पण करावं.
त्यामुळे वैवाहिक जीवन मधुर होतं. ज्या लोकांना धनाची इच्छा आहे त्यांनी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री सूक्त, कनकधारा स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम अशा स्तोत्रांपैकी कुठल्याही एका स्तोत्राचं पठण करावं. माता लक्ष्मीची पूजा भक्तिभावाने करावी. त्याचबरोबर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन पूजाही महालक्ष्मीसाठी करू शकता. महालक्ष्मीसाठी केली जाणारी कुंकुमार्चन पूजा ही अनेक प्रकारचे लाभ मिळवून देते. महालक्ष्मीच्या उपासनेचा हा एक भाग आहे. आर्थिक समस्या दूर करायच्या असतील तर कुंकुमार्चन घरात वर्षातनं एकदा तरी करावं. ही कुंकुमार्चनची पूजा कशी करावी या संदर्भातला एक संपूर्ण व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे, तोही तुम्ही बघू शकता. मित्रांनो, मला माहिती आहे की आता तुम्ही थोडे गोंधळले असाल की या दिवशी कार्तिक पौर्णिमेला नक्की काय करायचं, कोणत्या देवाची पूजा करायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचं उत्तर अगदी साधं आहे. तुमची समस्या काय आहे त्या समस्येनुसार तुम्हाला या व्हिडिओतनं एक उपाय निवडायचा आहे आणि तो करायचा आहे. आता जर तुम्हाला आर्थिक समस्या असेल तर मी मघाशी म्हटलं तसं तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक कणकेचा दिवा लावा आणि त्या दिव्यामध्ये 7 लवंगा टाका. हा ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे. यामुळे घरात माता लक्ष्मीचा प्रवेश होतो. तसंच आर्थिक समस्या सुटावी यासाठी तुम्ही या दिवशी श्री सूक्त, कनकधारा स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक अशा स्तोत्रांचा पाठ यापैकी कुठल्याही एका स्तोत्रांचा पाठ करू शकता. आर्थिक समस्येसाठीचे हे उपाय आहेत. कुंकुमार्चन पूजेसंबंधी मी सांगितलं तो सुद्धा उपाय तुम्हाला आर्थिक समस्येतनं बाहेर काढणाराच आहे. पण जर तुमच्यावर आर्थिक समस्या नाहीये पण वैवाहिक समस्या आहे, वैवाहिक त्रास आहे, तर दोघांनी मिळून चंद्राची पूजा करणं, पती आणि पत्नी असा उपाय. आता जर तुम्ही आर्थिक समस्येत नाही आहात, वैवाहिक समस्याही तुमच्या जीवनात नाहीये, पण तरी सुद्धा तुम्ही मानसिकदृष्ट्या कमकुवत झालेले आहात, छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला वाईट वाटतंय किंवा तुम्ही अस्वस्थ आहात, बेचैन आहात, तर मात्र तुम्ही चंद्राची पूजा करून चंद्राच्या मंत्राचा जप करायचा आहे. आता जर तुमच्या घरात सतत आजारपणा चालू असतील, कुणी ना कुणीतरी आजारी पडत असेल किंवा तुम्हीच आजारी असाल आणि आजारातनं बरेच होत नाही असं तुम्हाला वाटत असेल, तर मात्र कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे. त्यांना दुधाने किंवा दह्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. आणि हा कुठलाही उपाय करताना श्रद्धा भक्तीपूर्ण अंतःकरणाने करायचा आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं तिथी फार महत्त्वाची असते. पौर्णिमा ही तिथी खास असते, त्यातही कार्तिक पौर्णिमा. या पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय नक्की चांगले परिणाम देतात. फक्त ते उपाय करताना आपली श्रद्धा त्या उपायांमध्ये हवी. हे ज्योतिषशास्त्रीय उपाय आहेत, त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच हे उपाय करावेत. त्याचबरोबर या दिवशी जर तुम्ही आर्थिक समस्या सुटावी म्हणून उपाय करणार असाल तर काही नियम सुद्धा पाळा. पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये भांडण तंटा होऊ देऊ नका. कुणाशीही विनाकारण वाद घालू नका. घरातलं वातावरण शांत ठेवा. पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही उपाय करणार आहात, महालक्ष्मीची पूजा करणार आहात, त्यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश होईल असं प्रसन्न वातावरण घरात राहील याची काळजी घ्यावी. कुणाशीही खोटं बोलू नका, कुणालाही फसवू नका. त्याचबरोबर या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करा आणि मग उपाय करा, मग तुमचं व्रत करा. मग नक्कीच हे उपाय तुम्हाला परिणाम दाखवतील. जय महालक्ष्मी. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.